सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याच्या प्रकरणी आता वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। परवानगीशिवाय वाहन बाहेर नेल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाहन चालक दिनेश भांगेंवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। कराडमध्ये मोबाईलसह कर्मचाऱ्याला पकडलं। मतमोजणी केंद्रावर लपवून त्यानं मोबाईल नेलेला होता। पोलिसांनी कर्मचाऱ्याला मतमोजणी केंद्राबाहेर काढलेलं आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होते। मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई असताना सुद्धा एका कर्मचाऱ्यानं मोबाईल नेलेला होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं आणि आता केंद्राच्या बाहेर काढलेलं आहे। यवतमाळमधील लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट समोर येतोय। प्रकल्प अधिकाऱ्यांकडून बातमीची दखल घेण्यात आली। वसतिगृहांच्या तपासणीसाठी 7 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। वसतिगृह प्रशासनाचे धाबे आता चांगलेच दणाणलेले आहेत। केवळ अपमानास्पद शब्दांमुळे अॅट्रॉसिटी कायदा लागू नाही, नागपूरच्या खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला। मांगली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांना दिलासा देण्यात आलेला आहे। जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात हेतू आणि सार्वजनिक ठिकाण सिद्ध होणं आवश्यक असल्याचं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर केवळ अपमानास्पद शब्दांमुळे अॅट्रॉसिटी कायदा लागू होत नाही, नागपूर खंडपीठाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। अमरावतीच्या भिलतेक येथील नागोबा देवस्थानात चोरी झाली। दानपेटी फोडत लाखोंची चोरी झाली। सोन्या चांदीचे नाग लंपास करण्यात आले। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। या चोरीचा आता पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना क्रमांक 1 चा पक्ष राहील, मंत्री भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केलाय। जिल्ह्यातील अहवालानुसार शिवसेनेला सर्वाधिक जागा, निकाल हाती येण्यापूर्वीच भरत गोगावले यांनी वक्तव्य करत विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। 11 वाजता निकाल बाहेर येतील आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना असणार आहे, हे तुम्हाला आता मी सांगू इच्छितो। आज जर आम्ही तिन्ही आमदार आणि मधल्या काही सीट ह्या जर आपण पाहिल्यात तर आज सगळीकडचा रिपोर्ट आहे 1 नंबरला शिवसेना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।